नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेल जमीन विक्रीचं जे प्रकरण आहे त्याबाबत आज काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत. या महत्त्वाच्या घडामोडीची नोंद करताना एक ऐतिहासिक देखील घटना धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये नोंदवली गेलेली आहे. ती घटना म्हणजे या सगळ्या संपूर्ण सुनावणीचं लाईव्ह फुटेज आपल्या सर्वांना यूट्यूबवरती पाहता आलं आणि त्यासाठीची व्यवस्था ही धर्मादाय आयुक्त कार्यालयाने केलेली होती. कारण या जैन बोर्डिंग हॉस्टेल प्रकरणामध्ये जेव्हा लोकांच्या तक्रारी आल्या, सार्वजनिक टीकाटिप्पणी होऊ लागली, तेव्हा धर्मादाय आयुक्त कार्यालयावर देखील काही प्रश्न विचारण्यात आलेले होते. हे प्रश्न जेव्हा मीडियामध्ये आले तेव्हा धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांना देखील जाणवलं की काही बाबतीत या कार्यालयाच्या कामकाजाच्या पद्धतीवर देखील शंका उपस्थित केल्या जात आहेत आणि त्यामुळे या धर्मादाय आयुक्तालयामध्ये जे कर्मचारी आहेत किंवा निर्णय घेणारे जे कोणी अधिकारी आहेत ते देखील अशा दबावाखाली येऊ शकतात, पब्लिक प्रेशर खाली येऊ शकतात. मात्र अमोघ कलोटी यांनी आजच्या सुनावणीमध्ये वारंवार सांगितलं की हे मी मुद्दाम केलेलं आहे की आम्ही कोणताही निर्णय जेव्हा घेतो तो कोणाच्याही दबावाखाली घेत नाही, पब्लिक प्रेशरच्या खाली घेत नाही आणि जैन बोर्डिंगचा जो निर्णय धर्मादाय आयुक्तालयाने दिलेला होता तो देखील असाच कोणत्याही दबावाविना दिलेला होता हे त्यांना दाखवून द्यायचं होतं आणि याबाबत त्यांनी वारंवार या सुनावणीमध्ये तसं वाक्य उच्चारून देखील दाखवलेलं होतं. तर आज काय महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणाची पुढची जी सुनावणी आहे पुढच्या 48 तासांमध्ये म्हणजे 30 ऑक्टोबरलाच होणार आहे. त्यासाठी तोपर्यंत तरी सगळं जे आहे जैसे ती परिस्थिती ठेवावी असं धर्मादाय आयुक्तांनी आज सांगितलेलं आहे. सगळ्यात दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे की ज्या ट्रस्टने ही जमीन गोखले बिल्डर यांना विकलेली होती त्या ट्रस्टनं देखील या बिल्डिंग व्यवहारातून आपण बाहेर पडत असल्याची भूमिका जाहीर केलेली आहे. अर्थात जी लाईव्ह सुनावणी झालेली आहे या लाईव्ह सुनावणीमध्ये तरी ट्रस्टच्या वकिलांनी याबाबतची माहिती दिल्याचं समोर आलेलं नव्हतं, पण नंतरच्या सुनावणीमध्ये जी सुनावणी लाईव्ह झालेली नव्हती त्याच्यामध्ये त्यांनी याबाबत सूतोवाच केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता काय घडलेलं आहे की जे गोखले बिल्डर आहे, जे जमीन विकत घेणारे, त्यांनी देखील हा व्यवहार आम्हाला नको आहे. विकणाऱ्या ट्रस्ट देखील आता सांगितलेलं आहे की ठीक आहे, आम्ही देखील या व्यवहारामधून बाहेर पडत आहोत. अर्थात हे जेव्हा दोन व्यवहार करणारे किंवा करार करणारे ज्या दोन व्यक्ती आहेत किंवा ट्रस्ट किंवा आणि गोखले बिल्डर आहेत, तेव्हा ही जमीन विकत घेण्यासाठी गोखले यांनी तब्बल 230 कोटी रुपये या ट्रस्टच्या खात्यावरती जमा केलेले आहेत. या 230 कोटी रुपयांचं काय होणार याबद्दल मात्र अद्याप अनेकांना शंका आहे. या आजच्या सुनावणीमध्ये त्याच्यावर काही फारसा प्रकाश पडू शकलेला नाहीये. तो मला वाटतं तो 30 ऑक्टोबरच्या सुनावणीमध्ये पडेल. पण धर्मादाय आयुक्तांनी ही सुनावणी लाईव्ह करून या केसची जे बेसिक फ्रेमवर्क होतं ते फ्रेमवर्क जनतेसमोर कशा पद्धतीने येईल या पद्धतीचीच आखणी आजच्या सुनावणीमध्ये केल्याचं दिसून आलेलं आहे. या सगळ्यामध्ये ज्यांनी बाजू लावून धरलेली या ट्रस्टच्या आणि बिल्डरच्या विरोधात योगेश पांडे जे वकील आहेत त्यांना याबाबत अनेक प्रश्न हे धर्मादाय आयुक्तांनी विचारलेले होते. धर्मादाय आयुक्तांचं म्हणणं असं होतं की केसचं जे मेरिट आहे त्याच्यावर आपण नंतर विचार करू, पण ही केस ठरवताना आम्ही काय काय विचार केलेला होता याबाबतचे सवाल जबाब हे वकील आणि धर्मादाय आयुक्त यांच्यामध्ये झालेले आहेत आणि हे पाहण्यासारखे आहेत. या संपूर्ण सुनावणीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नक्की देऊ. वेळ असेल तर ही लिंक अवश्य पहा. याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची घडामोड काय घडलेली आहे की या जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या आवारामध्ये जे काही जैन मंदिर आहे त्या जैन मंदिराला नक्की काय होणार या रिडेव्हलपमेंटमध्ये किंवा जेव्हा गोखले बिल्डर ही जागा विकसित करणार तेव्हा त्या जैन मंदिराला काही इजा पोहोचणार का, ते जैन मंदिर तिथनं काढलं जाणार का, अशा अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. या शंकांना अनुसरून धर्मादाय आयुक्तांनी पुण्यातील कार्यालयाला याबाबतचा पंचनामा करायला सांगितलेलं होतं. हा पंचनामा करताना याबाबत प्रश्नावली दिलेली होती आणि त्या प्रश्नावलीनुसार असं रिपोर्ट धर्मादाय आयुक्तांसमोर सादर झालेला आहे की ट्रस्टींनी धर्मादाय आयुक्तालयामधील अधिकाऱ्यांना असं सांगितलेलं आहे की आमचा जो काही करार गोखले बिल्डर बरोबर झालेला आहे त्याच्यामध्ये या मंदिराला हलवण्यात येणार नाही,
या मंदिराला कोणतीही इजा पोहोचवण्यात येणार नाहीये. त्यामुळं मंदिर जे आहे ते मंदिर आहे तसंच राहणार आहे. हे मंदिर हे जवळपास 1.5 गुंठ्यामधलं मंदिर आहे आणि त्याला कोणतीही हानी पोहोचली जाणार नसल्याचं आजच्या रिपोर्टमध्ये तरी म्हटलेलं आहे. तरीही हा रिपोर्ट देताना एक असं म्हटलेलं आहे की याबाबत गोखले बिल्डर यांची बाजू ऐकून घेतल्यानंतरच याबाबत ठाम निष्कर्ष काढता येईल अशी देखील ओळ या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. म्हणजे ट्रस्टी जे सांगतायत त्याच्यावर धर्मादाय आयुक्तालयाचा पूर्ण विश्वास आहे असं यातून दिसून येत नाही. त्यामुळं हा व्यवहार दोन्ही पक्षकारांमधला रद्द होईल अशी तरी चिन्हे दिसून येत आहेत. म्हणजे बेसिक फ्रेमवर्क तुम्हाला मी आधी म्हटलं की धर्मादाय आयुक्तांनी जे निश्चित केलेलं होतं त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की ही जी पब्लिक ट्रस्ट आहे किंवा हा जो न्यास आहे, हा जो ट्रस्ट आहे, हा रिलिजियस आहे की पब्लिक आहे, म्हणजे तो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे की रिलिजियस चॅरिटेबल ट्रस्ट आहे, अशा प्रकारचा प्रश्न हा याचिकाकर्त्यांना आणि जे उत्तर देणार आहेत रिस्पॉन्डंट त्यांच्या देखील वकिलांना केलेला होता. तर त्याच्यामध्ये असं जे उत्तर आलेलं आहे की हा जो एक पब्लिक ट्रस्ट आहे म्हणजे केवळ हा जैन धर्मियांचा ट्रस्ट आहे असं अजिबात नाही. हा धार्मिक देखील ट्रस्ट नाहीये, तर जैन धर्मियामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, शिक्षणाच्या सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठीचा हा ट्रस्ट स्थापन करण्यात आलेला आहे. दुसरी अशी गोष्ट आहे की ट्रस्टला अशी एखादी जमीन विकता येते का, तर याचं देखील उत्तर हे वकिलांनी त्याचं उत्तर हे हो म्हणून दिलेलं आहे. दुसरी गोष्ट योगेश पांडेंनी धर्मादाय आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला की जेव्हा या ट्रस्टची जागा विकत घेण्यात आलेली होती त्या ट्रस्टच्या मालकांनी ट्रस्टला हस्तांतर करताना असं म्हटलेलं होतं की ही जी जागा ट्रस्टकडे आम्ही हयात या अशा शैक्षणिक कामासाठी दिलेली आहे. पण अशी जरी जागा हयात दिलेली असेल तरी ती विकता येते की नाही याबाबत देखील या सुनावणी दरम्यान चर्चा झालेली आहे. त्याच्यामध्ये ही जी चर्चा आहे ही चर्चा थेट ही राईट टू प्रॉपर्टी पर्यंत गेलेली आहे. असं जरी कोणी लिहून दिलं असेल की ही जागा एखादी जागा जी आहे ही कोणाला विकता येत नाही, हयात विकता येणार नाही, भविष्यात कधी विकता येणार नाही, तरी त्या म्हणण्याला तरी त्या कराराला कोणताही अर्थ राहत नाही असं देखील धर्मादाय आयुक्तांचं म्हणणं होतं. त्यांचं म्हणणं असं होतं की जरी असा काही करार असेल, जरी असं कोणी म्हटलं असेल की ही जागा कोणाला विकता येणार नाही, तर तसं नाहीये. ज्याच्याकडे ही जागा ट्रान्सफर होईल, ज्याच्याकडे या जागेची मालकी असू शकेल तो या जागेबाबत निर्णय घेऊ शकतो आणि घटनेनेच त्याला राईट टू प्रॉपर्टीचा म्हणजे मालमत्ता धारण करण्याचा किंवा विकण्याचा हक्क दिलेला आहे असं देखील या सुनावणीमध्ये पुढे स्पष्ट झालेलं होतं. दुसरा अशी गोष्ट होती की 51 दिवसांमध्ये धर्मादाय आयुक्तांनी हा निर्णय घेतला. याबाबत वारंवार बोट दाखवण्यात येत होतं की इतक्या त्वरेने निर्णय का घेतला. 2-2, 3-3 वर्ष अगदी रिपोर्ट सुद्धा चेंज होत नाही. म्हणजे एखाद्या ट्रस्टमधले जर विश्वस्त बदलले गेले असतील तरी ते रिपोर्ट चेंजचं सर्टिफिकेट लवकर मिळत नाही. मग या ठिकाणी अशी का घाई दाखवण्यात आलेली होती असा सवाल हा सार्वजनिक माध्यमांमधून विचारला जात होता आणि याला देखील धर्मादाय आयुक्तांनी या चर्चेतनं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यांचं म्हणणं असं आहे की नवीन जो कायदा येतो आहे त्या कायद्यानुसार 45 दिवसांमध्ये या ट्रस्टच्या आपल्यावरती निर्णय घेण्याची सक्ती धर्मादाय आयुक्त कार्यालयावर करण्यात येणार आहे. मग जर 45 दिवसांमध्ये धर्मादाय आयुक्तांनी निर्णय दिला नाही तर तो जो निर्णय आहे किंवा ते जे अपील आहे ते मान्य झालेलं आहे असं डीम्ड, म्हणजे तो निर्णय कोणताही निकाल जरी 45 दिवसात दिला गेला नाही तरी तो निकाल दिला गेलेला आहे असं मानण्याचा अधिकार हा अपीलकर्त्याला आहे. त्यामुळं याबाबतची रचना किंवा याबाबत आम्ही आमच्या कार्यालयाला तयार करत आहोत असा जर कायदा उद्या जर आला, त्यासाठीची नियमावली जर आली तर आमचं कार्यालय आत्ताच तयार व्हावं, आत्ताच त्यासाठीची मनोभूमिका तयार व्हावी यासाठी हा निर्णय 51 दिवसांमध्ये घेतला गेला असं धर्मादाय आयुक्तालयाकडनं सांगण्यात आलेलं होतं. दुसरी गोष्ट अशी आहे की या सगळ्या सुनावणीची YouTube लिंक प्रसारित करण्यात आलेली होती आणि याबाबत देखील धर्मादाय आयुक्त असं म्हणाले की आमच्या अधिकाऱ्यांचं किंवा आमच्या कार्यालयाचं कोणत्याही निर्णय क्षमतेला बाधा पोहोचू नये. आपण निर्णय घेताना सर्व बाजूंचा कसा विचार करतो हेच मला या सुनावणीमधून दाखवून द्यायचं होतं आणि त्यासाठी ही सुनावणी मी लाईव्ह केलेली होती. आणखीन एक मुद्दा होता की जर या
हे जे जैन बोर्डिंग हॉस्टेल आहे, जैन बोर्डिंग हॉस्टेल पुण्यामध्ये आहे, तर मग या सगळ्या जमीन विक्रीच्या व्यवहारांची सुनावणी ही मुंबईमध्ये का झाली असा देखील प्रश्न विचारला गेला होता. तेव्हा त्याचं उत्तर असं मिळालं की या ट्रस्टचं जे नोंदणीकरण आहे हे मुंबईमध्येच झालेलं होतं. उद्या एखाद्या ट्रस्टची मालमत्ता ही उद्या मध्य प्रदेशात असू शकते, गुजरातमध्ये असू शकेल, पण ज्या ठिकाणी नोंदणी आहे त्या ठिकाणीच त्याबाबतच्या सुनावण्या होतात असं देखील धर्मादाय आयुक्तांकडनं सांगण्यात आलेलं होतं. आणखीन याच्यामध्ये महत्वाची जी गोष्ट होती की धर्मादाय आयुक्तांनी एवढ्या घाईघाईने निर्णय काय घेतला त्याचं देखील स्पष्टीकरण करण्याचा आपल्या या सुनावणीमध्ये दिसून आला की जर आम्ही वेगाने निर्णय घेतला तरी आमच्याकडे तुम्ही बोट दाखवता, आणि जर संथ आणि शिथिल गतीने जर निर्णय घेतला तरी त्याला उशीर का झाला असं देखील बोललं जातं. मग आम्ही कशा प्रकारे निर्णय घ्यायचा असा संभ्रम जनतेमध्ये होऊ शकतो. त्यामुळे असे अनेक प्रश्नोत्तरं याच्यामध्ये झालेले आहेत. आता जे याचिकाकर्ते आहेत ॲडव्होकेट योगेश पांडे यांनी पण काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत. जर ही जमीन विक्री जर झालेलीच नव्हती त्याच्या आधीच पुणे महानगरपालिकेनं यासाठी तो जो इमारतीचा आराखडा होता, इमारतीचं जे सगळं बांधकाम परवानगी होती ती कशी काय मंजूर केली असा महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. म्हणजे ट्रस्टनं जागा विकायच्या आधीच, ट्रस्टची जागा गोखले बिल्डरच्या नावावर होण्याच्या आधीच अशा प्रकारची बिल्डिंग परवानगी ही कशी काय दिली गेली याच्यावरती योगेश पांडे लक्ष वेधून घेत होते. मात्र मला वाटतं या सगळ्या पुढच्या काही जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं आपल्याला 30 तारखेला मिळू शकतात. आता दोन गोष्टी आहेत. एक तर दोन्ही पक्षकारांनी किंवा दोन्ही बाजूंनी या व्यवहारामधनं बाहेर पडण्याची भूमिका जाहीर केलेली आहे. याला आता धर्मादाय आयुक्त मान्यता देणार का, काय धर्मादाय आयुक्त आधीच्या आपल्या निर्णयावरती ठाम राहणार, याचा निकाल आपल्याला 30 तारखेला कळू शकेल. मात्र 2-3 गोष्टी याच्यामध्ये स्पष्ट झालेल्या आहेत. एखादा जर ट्रस्ट आहे तर त्या ट्रस्टला आपल्याकडची मालमत्ता विकता येते, तशी तरतूद जर त्यांच्या उपविधींमध्ये नियमांमध्ये असेल तर ते करता येऊ शकतं असं धर्मादाय आयुक्तांनी वारंवार सांगितलेलं आहे. आता या केसच्या मेरिटवरती चर्चा झालेली नाहीये, ती आता 30 तारखेला होऊ शकेल. त्यामुळे 30 तारखेला तरी आपल्याला या सगळ्या पुढच्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील. हा व्यवहार करताना ट्रस्टनं कोणत्या कायद्यांच्या गोष्टींचं उल्लंघन केलेलं होतं का, महापालिकेकडनं काही याबाबतची नियमांचा काही भंग झालेला आहे का, यामध्ये जे पैसे दिले गेलेले आहेत त्याबाबतच्या व्यवहारावरती काही शंका आहेत का, अशी अनेक प्रश्नांची उत्तरं जनतेच्या मनामध्ये आहेत. आणि दुसरीकडे जैन मुनी देखील याबाबत अजूनही आक्रमक आहेत. जोपर्यंत हा व्यवहार पूर्णपणे निरस्त होत नाहीत, पूर्णपणे कॅन्सल होत नाहीत, तोपर्यंत त्यांचं आंदोलन ते चालूच ठेवणार आहेत. 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण देखील जैन मुनी हे करणार आहेत. या सुनावणीमध्ये धर्मादाय आयुक्तांनी योगेश पांड्यांना वारंवार विचारलं की तुम्ही असे काही आरोप मीडियामध्ये केले की धर्मादाय आयुक्तांनी याबाबत काही पाहिलं की नाही, धर्मादाय आयुक्तांनी काही न पाहताच ही जमीन विक्रीला परवानगी दिली का. हा जो योगेश पांडे यांचा आरोप होता तो आरोप हा धर्मादाय आयुक्तांना टोचणारा होता आणि त्याबाबतचीच उत्तरं काढून घेण्याचा प्रयत्न त्यांनी आजच्या सुनावणीमधून केला, हे एवढं मात्र निश्चित. त्यामुळं अनेक बाबींवरती प्रकाश टाकणारी ही आजची सुनावणी होती. त्यामुळं या प्रकरणाबाबतच्या काही भागांचा उलगडा या सुनावणीमधून नक्की होऊ शकतो. 30 तारखेला काय होतं ते आपण नक्की पाहूया. तोपर्यंत पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.